लोकसत्ता यशस्वी भवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मराठी प्रथम भाषा बोर्डाची परीक्षा आपल्याला जवळ आलेली आहे आणि पूर्व परीक्षेचाही आपण सराव करतो आहोत आणि त्यासाठी आपण ही सराव परीक्षा प्रश्नपत्रिका सोडवतो आहोत। आपण उपयोजित प्रश्नांकडे आता आलेलो आहोत। उपयोजित लेखनामध्ये प्रश्न 6वा आपला निबंध लेखनाचा आहे, जो आपला अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। 10 गुण आपल्याला त्याच्यात मिळवायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपलं जर वाचन खूप चांगलं असेल किंवा आपण आधी खूप लेखन केलेलं असेल, त्याचा सराव चांगला केलेला असेल तर याच्यामध्ये गुण मिळवणं काही कठीण नाही आहे। मी नमुना म्हणून एक आपल्याला आत्मवृत्त या ठिकाणी सांगणार आहे। आत्मवृत्ताचं लेखन करताना विद्यार्थी बरेचदा त्याची प्रस्तावना जी आहे ती चुकीची लिहितात, तर त्यावेळेला आपले गुण जाण्याची शक्यता असते। म्हणून एक प्रस्तावना मी तुम्हाला सांगणार आहे। निबंधाचं नाव आहे शाळेच्या मैदानाचं आत्मवृत्त। आत्मवृत्ताची सुरुवात करताना प्रत्यक्ष ती वस्तू आपल्याशी बोलायला लागलेली आहे अशा पद्धतीने, म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी सुरुवात व्हायला पाहिजे। अवतरण चिन्ह करून सरळ आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत। काय ग रश्मी, इकडे तिकडे काय पाहतेस? अगं मी मैदान बोलतोय, ज्याच्यावरून तू चालत शाळेमध्ये चाललेली आहेस। लक्षात नाही आलं ना तुझ्या? तुला आश्चर्यही वाटलं असेल की मैदान कसं आपल्याशी बोलेल, परंतु माझ्या व्यथा सुद्धा मला कोणासमोर तरी मांडाव्याशा वाटतात ग। आणि म्हणून मी तुला सांगतोय की माझी जी काही दुःख आहेत ती कशी आहे, तुम्हा मुलांना काही माहितीच नाही आहे की माझ्याबद्दल। मी माझी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे, तर तू तुझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ते सांग। अगं तुला एक सांगायचं म्हणजे असं की तुम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये येता त्यावेळेला मला किती बरं वाटतं म्हणून सांगू। तुमची छान नाजूक नाजूक पावलं माझ्यावरून चालत जातात। त्या पावलांना पाहत पाहत आज इतकी वर्ष झाली मी या ठिकाणी आहे। तुमच्या पावलांना काही दुखापत होऊ नये हे मला नेहमीच वाटत असतं, कारण तुम्ही खेळायला येता या ठिकाणी, माझ्या अंगावर खेळता, मला किती यातना होतात, पण तरीही मी कधी हू की चू करत नाही। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, हू की चू न करणे हा वाक्प्रचार आहे, तो इथे वापरला गेला आहे। ज्या वेळेला आपण निबंधामध्ये अशा प्रकारचे काही वापर करतो त्याला पेन्सिलने अधोरेखित करा। विशेष करून वाक्प्रचारांचा, म्हणींचा वापर जिथे जिथे तुम्हाला करता येईल तिथे तुम्ही तो करायचा प्रयत्न करा। जास्त चांगली भाषा, जास्त चांगले शब्द, अलंकारिक शब्द वापरायचा प्रयत्न करा, तेव्हाच तुमचं लेखन अधिक चांगलं होऊ शकतं। ही जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना लक्षात घ्या आणि यानुसार पुढे ते मैदान कसं कसं सांगत जाणार आहे या सगळ्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे। मी प्रस्तावना फक्त तुम्हाला सांगितलेली आहे, बाकीचा निबंध तुम्ही लिहिणारच आहात। पण महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी की निबंधामध्ये नेहमी उत्सुकता ताणलीच गेली पाहिजे। वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की याच्या पुढे काय लिहिलेलं आहे, याच्या पुढे काय होणार आहे। आपण एखादा चित्रपट पाहताना जसं आपली उत्सुकता ताणली जाते तसं निबंधाच्या बाबतीत आहे। प्रस्तावना जर तुमची आकर्षक असेल तर तुमचा पुढचा निबंध अधिक चांगला होऊ शकतो। तर प्रस्तावनेकडे लक्ष द्या। जर तुम्हाला एखादं त्याच्यामध्ये कोटेशन देता येत असेल तर तसंही द्या। त्याचबरोबर निबंधामध्ये सुभाषितांचा वापर, सुविचारांचा वापर, म्हणींचा वापर जे काही तुम्हाला लिहिता येत असेल ते तुम्ही लिहू शकता। मराठी भाषा आहे म्हणून त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेचा वापर करता कामा नये असं नव्हे। निबंधामध्ये तुम्हाला मुक्त लेखन करायला मुभा असते, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी एखादा इंग्रजीचं कवितेचं एखादं कोटेशन देऊ शकता किंवा संस्कृतमधला एखादा श्लोक लिहू शकता। अशा पद्धतीने तुमचा निबंध अधिक आकर्षक होतो। ज्या वेळेला आपण समारोप करतो निबंधाचा त्याही वेळेला लक्षात घ्या, समारोप करताना एक परिच्छेद समारोपाचा असावा आणि त्याच्यामध्ये तुमचा समारोप हा परीक्षकाच्या मनाचा ठाव घेणारा असला पाहिजे की ज्याच्यामुळे त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली पाहिजे की काय शेवट केलेला आहे आणि हा शेवट वाचल्यानंतर तुमचे गुण तो लिहिणार आहे। त्या दृष्टिकोनातून त्याची मानसिक तयारी आपण समारोपात करतो आहोत, हे विद्यार्थ्यांनी जरूर लक्षात ठेवायचं। त्यामुळे समारोप तुमचा अतिशय छान झाला पाहिजे याचाही सराव करा। जागे अभावी आपण यशस्वी भवमधल्या या लेखामध्ये निबंध लेखन आणि पत्रलेखन यांची चर्चा इथे केलेली नाही आहे, तर ही चर्चा इथे घडून यावी म्हणून मी त्या ठिकाणी न लिहिता या ठिकाणी तुमच्याशी चर्चा करते आहे। समारोप झाल्यानंतर तुमचा निबंध पूर्ण होतो। साधारण विद्यार्थ्यांना निबंधाची मर्यादा किती असावी असा प्रश्न असतो, तर 1.5 फुलस्केपपर्यंत तुमचं लेखन होणं अपेक्षित आहे। 4 ते 5 तुमचे परिच्छेद होणं अपेक्षित आहे। लेखन करताना चांगले शब्द वापरा, चांगल्या सुविचारांचा वगैरे वापर करा आणि
जास्तीत जास्त चांगला निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा। निबंधाची निवड अतिशय महत्त्वाची आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। आपल्याला चांगला निबंध कोणत्या प्रकारचा निवडता येतो, कोणत्या प्रकारचा आपण लिहू शकतो, त्या प्रकाराची जास्त तयारी करा, तो सराव जास्त करा। आपल्याकडे 4 प्रकार आहेत, त्या 4पैकी कोणते प्रकार आपल्याला चांगले लिहिता येतात याचा सराव करा। जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जे लिहिता येईल तोच प्रकार तुम्ही निवडा आणि त्याचा सराव करण्यासाठी वेगवेगळे निबंध जेवढे वाचता येतील तेवढे वाचायचा प्रयत्न करा। आता मी पुढच्या प्रश्नाकडे जाते आहे। 7वा प्रश्न आपला आहे तो व्याकरणाचा प्रश्न आहे। याच्यामध्ये आपण आधीही चर्चा केलेली आहे यशस्वी भव या मालिकेमध्ये। पुन्हा एकदा फक्त मी तुम्हाला सांगणार आहे यातले घटक कोणते कोणते आहेत। अलंकार, शब्दसिद्धी, त्यानंतर वाक्य परिवर्तन, शुद्ध लिहा, विरामचिन्ह आणि वाक्प्रचार। आता ह्या 5 घटकांचा विचार करताना जर तुम्ही पाठाचं वाचन छान केलेलं असेल तर तुम्हाला हे घटक सोडवताना अतिशय सोपे जातात। उदाहरणार्थ वाक्य शुद्ध करा किंवा विरामचिन्हांचा वापर करा। जर तुम्ही धडे नीट वाचलेले असतील तर ते शब्द तुमच्या नजरेत बसलेले असतील। चुकीचा शब्द तुम्हाला लगेचच लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही बदल करा। विरामचिन्हाच्या बाबतीतही तसंच आहे। 2 विरामचिन्ह फक्त आपल्याला लिहायची आहेत। प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, साधारण याच्या पलीकडे आपल्याला फारशी काही विरामचिन्ह वापरावी लागत नाहीत। त्यामुळे हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी की जर वाचन करताना आपण छोटी छोटी वाक्य लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे प्रश्न सोडवणं सोपं जातं। वाक्प्रचारांचा उपयोग तुम्हाला या प्रश्नासाठी तर होतोच, निबंधामध्ये सुद्धा तुम्ही वाक्प्रचारांचा वापर केला तर तिथेही तुम्हाला त्याचा उपयोग करता येतो। म्हणून वाचनाचा उपयोग तुम्हाला इथे सगळीकडेच होतो हे लक्षात येईल। शाळेमध्ये सुद्धा तुमची याची तयारी झालेली आहे, यशस्वी भव मालिकेमधून तयारी झालेली आहे। त्यामुळे वेगळा विचार आपण 7व्या प्रश्नाचा आता बाकी काही करायची आवश्यकता इथे नाही। आता 8व्या प्रश्नाकडे मी येते आहे। 8व्या प्रश्नामध्ये पहिल्यांदा पत्रलेखन आहे। पत्रलेखनामध्ये आपल्याला 2 पत्र आहेत, त्याच्यातलं एक व्यावसायिक पत्र आणि एक कौटुंबिक पत्र। शक्यतोवर व्यावसायिक पत्र लिहिलं तर अधिक चांगलं की ज्याच्यामध्ये आपलं स्वरूप ठरलेलं आहे त्या स्वरूपानुसार जर तुम्ही लेखन केलं तर तेवढे गुण आपल्याला निश्चित मिळणार आहे। म्हणजे गुण निश्चित मिळवण्यासाठी व्यावसायिक पत्र लिहिणं हा पर्याय जास्त चांगला आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। कौटुंबिक पत्रामध्ये तुमची भाषा किती चांगली आहे त्यानुसार तुम्ही लेखन किती चांगलं करता त्याच्यावर तुमचे गुण ठरतात। त्यामुळे व्यावसायिक पत्राला अधिक प्राधान्य देणं अपेक्षित आहे। त्यानंतर गद्य आकलन किंवा सारांश। गद्य आकलन आणि त्याला पर्याय म्हणून प्रश्न जो आहे तो सारांशाचा आहे। गद्य आकलनामध्ये 4 गुण आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये 1 गुणांचे 2 प्रश्न आहेत आणि 2 गुणांचा 1 प्रश्न आहे। विद्यार्थी त्या परिच्छेदामध्ये वाचल्यानंतर जशीच्या तशी उत्तरं लिहायचा प्रयत्न करतात। 2 गुणांच्या प्रश्नासाठी मात्र त्यांनी स्वतःच्या शब्दात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। तर त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी वाचून उत्तर काय लिहायचं आहे ते परिच्छेदातून जसंच्या तसं न घेता स्वतःच्या शब्दामध्ये मांडायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपल्याला ते गुण निश्चित मिळतील। म्हणजे एकूण 4 गुण त्या ठिकाणी आहेत ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला मिळू शकतात। निमंत्रण पत्रिका किंवा त्याला पर्याय आवेदनपत्र असा आपण प्रश्न आता चर्चेला घेतो आहोत। निमंत्रण पत्रिकेसाठी तुम्हाला 2 विषय दिलेले असतात, त्या 2 विषयापैकी एक निमंत्रण पत्रिका तुम्हाला तयार करायची आहे किंवा आवेदनपत्रासाठी 2 विषय आहेत त्याच्यापैकी कोणतं तरी एक आवेदनपत्र तुम्हाला तयार करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेला तुम्हाला हे लक्षातच येत नाही की निमंत्रण पत्रिकात 2 पैकी 1 विषय आणि आवेदनपत्रात 2 पैकी 1 विषय, या 4 पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय सोडवायचा आहे। विद्यार्थी काही वेळेला गडबडीमध्ये एक निमंत्रण पत्रिका तयार करतात आणि एक आवेदनपत्र सुद्धा तयार करतात आणि त्यामुळे त्यांचा काहीतरी भाग त्यातला अर्धवट राहतो, असं होता कामा नये। त्यामुळे ठरवून घ्या की आपल्याला निमंत्रण पत्रिका तयार करायची आहे की आवेदनपत्र आणि त्यानुसार त्याची तयारी करा। जर निमंत्रण पत्रिका लिहिणार असाल तर विशिष्ट त्याच्यात कोणते शब्द वापरायचे आहेत, काय लिहायचं आहे याचा सराव करा। त्याच्यात स्थळ, वेळ आणि दिनांक हे 3 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा। हे 3ही घटक आपल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आलेत की नाही हे काळजीपूर्वक पहा। त्यानंतर जसं स्वरूप दिलेलं आहे ते स्वरूप जसंच्या तसं आपण लिहिलेलं आहे की नाही याचा सराव करा। निमंत्रण पत्रिका फार छोटी आहे लिहायला, पटकन लिहून होतं आपलं, परंतु गुणांच्या दृष्टीने पाहिलं तर निमंत्रण पत्रिकेपेक्षा आवेदनपत्राला गुण जास्त मिळू शकतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या। आवेदनपत्राचं लेखन जास्त आहे परंतु ठराविकच आहे,
त्याच पद्धतीने ठराविक स्वरूप दिलेलं आहे, तशाच पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. तिथे फक्त जे पद पाहिजे, ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे तो विषय फक्त बदलतो. कधीतरी मराठीच्या शिक्षकांची नेमणूक करायची असते, कधीतरी संगणकाच्या शिक्षकाची नेमणूक करायची असेल. बाकी सगळं जे काही त्याच्यामध्ये स्वरूप आहे ते जसंच्या तसं असतं. त्यामुळे एकदा तुम्ही त्याचा चांगला सराव करून घेतलात तर ते लेखन करायला सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला किती वेळ असेल त्यानुसार ते ठरवा आणि त्याची तयारी त्यानुसार करा. आवेदनपत्र लिहिताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे, ती लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला तुम्ही ज्या पदासाठी नेमणुकीचा अर्ज करत आहात त्या पदाविषयीची सगळी माहिती तुम्हाला असायला हवी. उदाहरणार्थ आपण पाहूया. समजा आपल्याला विज्ञान शिक्षकाची नेमणूक करायची आहे, तर विज्ञान शिक्षकासाठी कोणती पात्रता पाहिजे आहे ही आपल्याला पात्रता माहीत असली पाहिजे. जर तो शिक्षक BSc B.Ed असेल तरच तो त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. तर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता लिहिताना ती पात्रता लक्षात घ्यायची आहे. म्हणून BSc B.Ed ही त्याची पात्रता आहे, ती तिथे लिहिली गेली पाहिजे. तसंच अनुभवाच्या बाबतीत जर कुठलाही अनुभव असेल तर तो अनुभव त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तो अनुभव कुठल्या शाळेमधला आहे हे जरी लिहिलं नाही तरी चालेल, परंतु किती वर्षांचा आहे हे लिहिणं मात्र अपेक्षित आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. बाकीचं स्वरूप तुम्हाला आधीही दिलेलं आहे, त्याची चर्चा झालेली आहे. त्यानुसार तुम्ही निश्चित तयारी कराल याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आणि छान तुम्ही तयारी करा. संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्यासमोर आता सांगितलं आहे. कोणत्या चुका होतात हेही सांगितलेलं आहे, त्या चुका कशा टाळायच्या हेही सांगितलेलं आहे. या सगळ्याची तुम्ही छान तयारी करा आणि पूर्व परीक्षेला आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी सुसज्ज होऊन जा. एवढीच सदिच्छा. धन्यवाद.